अरे ही तर कियाची नवीन इलेक्ट्रिक कार आहे आणि विशाल सर मध्ये काय करताय? विशाल सर काय रे प्रसाद? काय करताय तुम्ही? ही काय तर नाही, कियाची नवीन इलेक्ट्रिक कारन्स क्लाविस आलेली आहे, तर म्हटलं चला थोडासा एक्सपिरियन्स घेऊया. ही तर खूप छान वाटते. ह्याचे काय फीचर्स सांगताय? अरे फीचर फीचर तर विचारू नको, फीचर भरपूर दिलेले. आता जर पाहिलं तर इथे एक ट्रे मिळून जातो, ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचा लॅपटॉप ठेवून आहे ना इथे काम देखील करू शकता. प्लस इथे बघ, ही मी चार्जिंग केबल सुद्धा लावलेली आहे, कारण की इथे 3 पॉइंट सॉकेट हा सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. प्लस गाडी जर पाहिली ना स्पेशियस सुद्धा आहे, थर्ड रो सुद्धा आहे. त्यामुळे भारतातली ही जर पाहिली तर 7 सीटर जर कोणाला फॅमिली इलेक्ट्रिक गाडी घ्यायची असेल ना तर ही बेस्ट ऑप्शन आहे. थर्ड रो मध्ये सुद्धा 2 व्यक्ती ॲडल्ट जे आहे ते बसू शकतात. आणि प्राइसिंग जर पाहिली ना 17,99,000 24,49,000 पर्यंत या गाडीत जर पाहिली तर प्राइस आहे. चला आता मी तुला फीचर दाखवतो. हे बघ, फ्रंट जो बोनट आहे ना हायड्रॉलिक देण्यात आलेला आहे. प्लस इथे तुला स्टोरेज स्पेस सुद्धा मिळून जातो. याच्यामध्ये चार्जर आणि काही साहित्य देखील तुम्ही ठेवू शकता. प्लस इथे जर पाहिलं या गाडीमध्ये व्हेकल टू लोड असं जे फीचर आहे ना हे सुद्धा देण्यात आलेले आहे. किंवा आपले सोशल मीडियावरती प्रेम करणारे मराठी कार न्यूजवरती कोणी जरी ही गाडी घेऊन बाहेर गेलं ना तर हे बघ, इथे फक्त हे सॉकेट लावायचं. तर इथे आहे ना सॉकेट देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही कुठे कॅम्पिंगला गेले, कुठं थोडंसं आउट स्टेशनला गेले तर मॅगी वगैरे बनवायची आहे, तुमचा ब्रेड टोस्टर वगैरे ऑपरेट करायचा आहे इलेक्ट्रिक असेल तर तो तुम्ही इथे करू शकता. सोबतच क्रिस्टल कट, डायमंड कट अलॉय व्हील जे आहेत इथे देण्यात आलेले आहेत. प्लस या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे ना रेग्युलर जी किया कारन्स क्लाविस आहे ना तर त्या गाडीपेक्षा, म्हणजे जी पेट्रोल डिझेलमध्ये येते त्याचा 195 mm आहे, या गाडीचा 200 mm देण्यात आलेला आहे. हे बघ, ही आहे गाडीची की, आणि अनलॉक बटन जर प्रेस करून ठेवलं ना तू तर ज्या विंडो आहेत ह्या चारही खाली येऊन जातात. सो असं फीचर देण्यात आलेलं. इथे जर पाहिलं हे सीट आहे ना 1 टच डंबल देण्यात आलेले आहे. आणि प्लस तुला जर थर्ड रो मध्ये स्पेस पाहिलं ना तर स्पेस सुद्धा चांगला भेटतो. म्हणजे हे सीट जर थोडंसं पुढे घेतलं ना स्लाइड होतं ते, सो तिथे देखील स्पेस आहे. प्लस थर्ड रो मध्ये जे बसणार आहेत ना त्यांना फक्त इथे बसायचे असं नाही काही. वरती रूफ मध्ये AC देण्यात आलेला आहे. प्लस इथे टाईप-C पोर्ट आहे, कप होल्डर, आणि प्लस इथे तुम्ही तुमचा जो मोबाईल आहे हा सुद्धा ठेवू शकता. सो अशी फीचर लोडेड किया कारन्स EV आपल्या भारतीय मार्केटमध्ये लॉन्च झालेली आहे. आणि सुरुवातीची जी किंमत आहे 17,99,000. एक शोरूम आहे. आज आपल्यासोबत जे वेरियंट आहे ते टॉप मॉडेल आहे. 490 किलोमीटरची रेंज आहे ती कंपनी क्लेम करते. रोडवरती तुम्ही 300 ते 350 किलोमीटरची रेंज ह्या गाडीकडून घेऊ शकता. टॉप मॉडेलची किंमत आहे 24,49,000 रुपये. अशी ही 7 सीटर इलेक्ट्रिक MPV. पूर्ण जर व्हिडिओ पाहायचा असेल तुम्हाला आणि रेंज टेस्ट पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा, मराठी कार न्यूज, तिथे पूर्ण व्हिडिओ लाईव्ह आहे. धन्यवाद.